तर चला आज मला काहीतर गोड काहीतर खावंसं वाटत होतं. म्हणलं आता थंडीचे दिवस आहेत म्हणल्यानंतर गोड खायचं आहे तर थोडंसं पौष्टिक खाऊया. तर मग ते तयार केलेत आहे मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा आपण गव्हाच्या आणि गुळाच्या कापण्या तयार केलेल्या आहेत. लहान आणि मोठे सुद्धा आवडीने खातील. तर चला मग ही रेसिपी पाहिल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी गूळ घेतलेला आहे. गूळ जे आहे ते पूर्णपणे 1 किलो गूळ आहे ते जे मी बारीक किसून घेतलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. पाणी मी अर्धा ते पाऊण लिटर पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त नाही वापरायचं, गूळ जास्त आहे म्हणून. कारण भिजल्यानंतर गुळाचं आणि पाणी हे मिळून जास्त पाणी होतं. तर चला मग आता आपण हे गूळ जे आहे 4 ते 5 तास आपण हे भिजवून घेणार आहे. म्हणजे गूळ जे आहे ते विरघळेल. तर आता आपण याच्यावर एक ताट झाकून असंच ठेवणार आहे. जोपर्यंत 4 ते 5 तास होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला 4 ते 5 तासानंतर दाखवत आहे. गूळ जे आहे ते पूर्णपणे विरघळलेला आहे. तर मस्तपैकी पाणी तयार झालेलं आहे गुळाचं. तर चला आता मी सुंठ आणि बडीशेप घेतलेली आहे. म्हणजे आता आपण याची पावडर करून घेणार आहे. तर हे पहा मी अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. तर चला आता एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये आता आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं आपण अजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. कारण गव्हाचं पीठ जास्त आणि बेसन कमी वापरायचं आहे. तर त्याच वाटीनं आपण बेसन जे घेणार आहोत ते पूर्ण वाटी घेणार नाही. आपण या एवढ्या पिठाला आता आपण बेसन जे आहे ते मी अर्धी वाटीच्या थोडंसं वर जास्त घेतलेलं आहे. म्हणजे पाऊण वाटी घेतलेलं बेसन आहे. तर आता आपण हे गव्हाचे पीठ आणि बेसन अगोदर छान मिक्स करून घेऊया. एकदम साधी सोपी पद्धत आहे. काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर. चला आता आपण ही सुंठ आणि बडीशेप जी आहे त्यात आपण बारीक केलेली त्याच्यामध्ये घेतलेले आहे. तर आता एक अर्धा चमचा छोटा मी सोडा घेतलेला आहे. सोडा घेतल्यानंतर आपण आता वेलची पावडर घेणार आहोत. तर आता आपण हे साहित्य जे आहे ते अजून या पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया. तर साहित्य मिक्स केल्यानंतर आता आपण गुळाचं पाणी घेणार आहोत. तर गूळ तसा स्वच्छच आहे तरीसुद्धा आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. आता आपण सुरुवातीला जास्त पाणी नाही घेणार, तर शिल्लक पाणी ठेवलेलं आहे. गुळाच्या अंदाजानेच पीठ पण घेतलेलं आहे. तर मस्तपैकी आता आपण हे गुळाच्या पाण्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत. तर हे पहा पूर्णपणे छान पीठ मळून घेतल्यानंतर मी दाखवत आहे. आणि गुळाचं पाणी जे आहे ते सुद्धा मी पूर्णच वापरलेलं आहे. म्हणजे कापणी जे आहे म्हणजे सॉरी कापण्या जे आहेत ते मस्त एकदम छान गोड लागतील. आणि एकदम मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ मी चेक करते, पीठच मस्त लागत आहे. तर चला त्या कापण्यांना लावायसाठी मी खसखस आणि तीळ घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत. कारण तिळाला पण एकदम खमंग कापणी लागते. तर चला आता आपण पीठ बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया कापणी करायसाठी. तर त्यासाठी मी एक थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे. कारण कापणी जी आहे ती आपण जाडसर ठेवणार आहोत. तर चला थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहे. पीठसुद्धा गव्हाचंच वापरलेलं आहे मी. तर चला एकदम जाडसर थोडंसं अगोदर लाटून घेणार आहोत आणि नंतर आता आपण पळपुटावर तीळ आणि खसखस घेणार आहोत आणि वरून सुद्धा तीळ आणि खसखस लावणार आहोत. आणि आता आपण थोडंसं लाटून घेणार आहे जेणेकरून ही तीळ आणि खसखस जी आहे ती चिकटली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही नाही ठेवायची. तर चला आता आपण कापण्याच्या आकाराने आपण ही कापणी कापून घेणार आहोत. साईज किंवा आवडीनुसार लहान मोठीही ठेवू शकतो. तर चला आता आपण मस्तपैकी असं छान आकार देणार आहोत. सुरुवातीला थोडासा चौकोनी आकार आलेला आहे, काही हरकत नाही आहे. मस्त अशा आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण तुम्हाला मी एक दाखवते. मस्तपैकी अशी तयार केलेली आहेत. तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या पिठाच्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर चला तेल गरम करायला ठेवलं होतं मी कढईमध्ये. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. तर त्यातली मी कापणी घेणार आहे आणि तेलामध्ये अलगद सोडणार आहे आणि ही कापणी जी आहे ते मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे म्हणजे आतून छान भाजले जातील. तर हे पहा आणि कलरसुद्धा ह्याचा गोड असल्यामुळं सोनेरी येणार आहे. सोनेरी कलर होईपर्यंत आपण ही कापणी जी आहे ते अशी तळून घेणार आहे. मस्त
मस्त थंडीच्या दिवसात चहाबरोबर ते एकदम मस्त लागते आणि तळून सुद्धा छान झालेले आहेत आणि तीळ आणि खसखस जे आहे ते मस्त दिसत आहेत. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या कापणी आहेत ते तळून घेणार आहोत. तर हे पहा मी पूर्णपणे तळून घेतल्यानंतर दाखवत आहे. तर अशा पद्धतीने मी गव्हाच्या पिठापासून आणि गोळापासून एकदम पौष्टिक अशा कापण्या तयार केलेल्या आहेत. तर थंडीमध्ये एकदम पौष्टिक आहेत. तर तुम्हाला आवडले असेल रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा कापण्या बनवा या थंडीमध्ये. खूप आवडीने खातील. रेसिपी व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार.